सकाळच्या नाश्त्यासाठी बटाटे सगळ्यांनाच आवडत असतात, पण आज आपण नाश्त्यासाठी तेही बटाट्याचा एक चविष्ट आणि मऊ असा मॉइश्चर असलेला पदार्थ बनवणार आहोत, जो की लहानांपासून सगळ्यांनाच आवडणारा आहे आणि सगळे मागून मागून खातील. इतकी टेस्टी आणि चविष्ट याची ही रेसिपी आहे. सो या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत. हे बटाटे निवडताना तुम्हाला थोडेसे रुंद आकाराचे घ्यायचे आहेत. एकदम बारीक आणि चिंचोळे असे बटाटे घेऊ नका. बटाटे घेतल्यानंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि नंतर ते पुसून घ्या, जेणेकरून हे बटाटे कोरडे होतील. याच्यानंतर आपल्याला चाकूच्या मदतीने बटाट्याचे असे स्लाइस करून घ्यायचे आहेत. हे स्लाइस आपण मीडियम करायचे आहेत. एकदम पातळ करू नका किंवा एकदम जाडही करू नका, मीडियमच करून घ्या. जर तुमच्याकडे खिसणी असेल जी सेट करायची असते, किती इंचाचं तुम्हाला काप पाहिजे, तशी जर खिसणी असेल तर तुम्ही त्या खिसणीने खिसू शकता. आणि जर तशी खिसणी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही असं चाकूच्या मदतीने खिसून घ्यायचं आहे. आपण जे 2 बटाटे घेतले होते त्या 2 बटाट्याचे आपल्याला एवढे प्लेटभर काप मिळालेले आहेत. सगळे काप असे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून रेसिपी करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. इथे आपल्याला एक प्लॅस्टिकची बॅग घ्यायची आहे. ही जी बॅग आहे सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असते. ही बॅग वापरण्यापूर्वी स्वच्छ अशी धुवून घ्या आणि पुसून घ्या. छान अशी वाळवून कोरडी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण जे बटाट्याचे काप केलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आणि ही पिशवी थोडी मोठीच घ्या, जेणेकरून आपल्याला रेसिपी करायला सोपं जाईल. या बटाट्याच्या कापामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. इथे तुम्ही काळं मीठसुद्धा वापरू शकता जे उपवासाला खातात. याच्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तुम्ही यामध्ये बटर किंवा तूप घातलं तरीही चालेल. 1 कप आपल्याला मोझरेला चीज घालायचं आहे. जर तुमच्याकडे मोझरेला चीज नसेल, दुसरं कोणतंही चीज घरात अवेलेबल असेल ते तुम्ही खिसून घ्यायचं आहे. इथे तुकडे करून घालू नका. खिसून घातलं की ती रेसिपीसाठी आपल्याला सोपं जातं. सो त्याच्यासाठी हे खिसून घ्यायचं आहे. याच्यानंतर सगळे मसाले जेव्हा तुमचे घालून होतात या पिशवीमध्ये, तेव्हा पिशवीच्या तोंडाला गाठ मारायची आहे आणि हाताच्या मदतीने हे चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला रेसिपी करायला सोपं जाईल आणि जे आपण मसाले घातलेले आहेत ते सगळ्या या बटाट्याला लागले जातील. सो अशा प्रकारे हे तुम्ही चोळून घ्या आणि छान असं हे बटाटे मसालेदार तयार करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही व्हिडिओला डिसलाईकसुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता. याच्यानंतर 2 चमचे इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ असतं, फक्त एकदम ते मऊ असतं. दिसायला मैद्यासारखं जरी असलं तर एकदम ते मऊ असतं. त्याच्यानंतर मसाले परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला मिक्स केले होते. कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला तसंच मिक्स करायचं आहे. हे आता आपण बाजूला ठेवून घेणार आहोत. इथे एक पॅन घ्यायचा आहे ज्याचा सरफेस एकदम प्लेन आहे असा घ्यायचा आहे. खोलगट असलेला पॅन घेऊ नका. गॅस सुरुवातीला आपल्याला बंदच ठेवायचा आहे. फक्त हे जे तेल घातलेलं आहे आपण ते थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे. याच्यानंतर जे बटाट्याचे स्लाइस घेतलेले आहेत ते अशा प्रकारे आपल्याला थोडेसे एकावरती एक ठेवायचे आहेत. इथे तुम्ही कोणताही शेप तयार करू शकता. तुम्हाला जो शेप आवडत असेल तेवढा तसा तुम्ही हा शेप करू शकता. इथे आज आपण 0 शेप केलेला आहे, 0 फिगर. त्याच्यानंतर इथे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटासाठी मीडियम आचेवरती तुम्ही हे फ्राय करून घ्या. जेव्हा तुम्ही झाकण काढाल तेव्हा तुम्हाला दिसेल की एका बाजूने छान असं ते क्रिस्पी फ्राय झालेलं आहे. याच्यानंतर ते तुम्ही दुसऱ्या बाजूनेही तशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला आता दिसत असेल की हे क्रिस्पी झालेलं आहे, पण नाही, आतून हे खूप असं मऊ असतं आणि एकदम छान असे त्याची टेस्ट लागते. सो ती टेस्ट येण्यासाठी आपल्याला ही रेसिपी घरी केलीच पाहिजे. सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. तुम्ही ही चहाबरोबर एखाद्या सॉस किंवा एखाद्या चटणीबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.